आपण रोज धावतो, काम करतो, निर्णय घेतो, पण क्वचितच थांबून विचार करतो की आपण जे आज उभं करतोय ते पुढील 10-20 वर्षांनंतरही आपल्यासाठी उपयोगाचं राहील का? कारण आयुष्य फक्त आजच्या सोयींवर चालत नाही, तर उद्याच्या तयारीवर उभं असतं. आजचा काळ असा आहे जिथे बदल वेगाने होत आहेत. लोकांची गरज, विचारसरणी आणि जगण्याची पद्धत सगळं बदलत चाललं आहे. पूर्वी स्थैर्य म्हणजे एक घर आणि एक नोकरी एवढंच मानलं जायचं, पण आज स्थैर्याचा अर्थ मोठा झालाय. आज लोक सुरक्षितता, स्पष्ट नियोजन, दीर्घकालीन मूल्ये आणि मानसिक समाधान या सगळ्यांचा एकत्र विचार करतात. याच बदललेल्या विचारातून डेव्हलपमेंटचा खरा अर्थ समजतो. कारण डेव्हलपमेंट म्हणजे केवळ नवीन गोष्टी उभ्या करणं नाही, तर जे उभं केलं जातं ते भविष्यासाठी किती उपयुक्त आहे याचा विचार करणं होय. आज अनेक ठिकाणी वाढ दिसते, पण ती वाढ नेहमीच टिकाऊ असेल असं नाही. कारण जिथे नियोजन नसतं तिथे काही वर्षांतच अडचणी दिसायला लागतात. रस्ते असतात पण वाहतूक वाढते, जागा असते पण उपयोग मर्यादित होतो, आणि मग लोक पुन्हा नव्या पर्यायांचा शोध घेतात. वृंदावन रियालिटी ही संकल्पना याच चक्रातून बाहेर पडण्याचा प्रयत्न आहे. इथे डेव्हलपमेंटकडे केवळ आजच्या गरजेने नाही, तर उद्याच्या शक्यतांनी पाहिलं जातं. प्रत्येक प्लॉट, प्रत्येक रचना, प्रत्येक मोकळी जागा ही भविष्यात कशी वापरली जाऊ शकते याचा विचार करून आखलेली आहे. आजचा लाईफस्टाईल खूप वेगवान आहे. लोक कामासाठी, व्यवसायासाठी आणि जबाबदाऱ्यांसाठी सतत गुंतलेले आहेत. त्यामुळे त्यांना अशा जागेची गरज वाटते जिथे जीवनाचा वेग थोडा संतुलित राहू शकतो, जिथे केवळ राहणं नाही तर जगणं शक्य होतं. कारण आयुष्य म्हणजे फक्त काम आणि झोप एवढंच नसतं. कुटुंबासाठी वेळ, स्वतःसाठी जागा आणि मनासाठी स्थैर्य हे सगळं तितकंच महत्त्वाचं आहे. आज अनेक लोक वीकेंडला वेगळ्या ठिकाणी जाण्याचा विचार करतात, कारण रोजचं वातावरण थकवणारं होत चाललं आहे. आणि हीच गरज वृंदावन रियालिटीसारख्या विचारपूर्वक विकसित जागा पूर्ण करतात. इथे डेव्हलपमेंट आणि नैसर्गिक समतोल यांचा संघर्ष नाही, तर समन्वय आहे. कारण खरा विकास तोच असतो जो आज उपयोगी ठरतो आणि उद्या अडचण निर्माण करत नाही. प्रकाश, मोकळेपणा, वापरयोग्यता आणि भविष्यातील विस्तार या सगळ्या गोष्टी लक्झरी नसून गरज आहेत, आणि त्या इथे नियोजनाचा भाग आहेत. गुंतवणुकीकडे पाहताना लोक अनेकदा चूक करतात, कारण ते फक्त आजचा फायदा पाहतात. पण खरा प्रश्न हा असतो की हा निर्णय पुढील पिढीसाठी किती मजबूत ठरेल. जमीन ही अशी ॲसेट आहे जी योग्य ठिकाणी आणि योग्य विचाराने घेतली असेल तर काळाबरोबर अधिक स्थिर होते. वृंदावन रियालिटी कोणतीही तात्पुरती संकल्पना नाही. ती शॉर्ट टर्म ट्रेंडवर नाही, तर लाँग टर्म स्टेबिलिटीवर आधारित आहे. ही जागा त्यांच्यासाठी आहे जे भावनेपेक्षा विचाराने निर्णय घेतात, जे फक्त आजचा फायदा नाही तर उद्याचं चित्र डोळ्यासमोर ठेवतात, जे कुटुंबासाठी सुरक्षित पाया उभा करू इच्छितात आणि जे बदलत्या समाजाची तयारी आजपासून करतात. कारण येणाऱ्या काळात शहरांचा विस्तार होणारच आहे, लोकसंख्या वाढणार आहे आणि त्यासोबत मर्यादा, गर्दी आणि ताणही वाढणार आहे. अशा परिस्थितीत आज योग्य ठिकाणी घेतलेला निर्णय उद्या अनेक अडचणींपासून वाचवू शकतो. वृंदावन रियालिटी ही केवळ जागा नाही, तर येणाऱ्या काळासाठी केलेली तयारी आहे. कारण कधी-कधी आयुष्यात मोठा बदल घडवण्यासाठी मोठी उडी घ्यावी लागत नाही, तर योग्य दिशेने उचललेलं एक पाऊल पुरेसं असतं. आणि वृंदावन रियालिटी हे असंच एक पाऊल आहे, जे आज विचारपूर्वक वाटतं आणि उद्याला अधिक अर्थपूर्ण ठरतं. म्हणूनच जर तुम्ही स्वतःसाठी, तुमच्या कुटुंबासाठी आणि भविष्यासाठी ठोस आणि समजूतदार निर्णय घ्यायचा विचार करत असाल, तर आजच वृंदावन रियालिटीबद्दल माहिती घ्या. कारण योग्य निर्णय नेहमी योग्य वेळीच घ्यावा.